मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड तालुक्यातील साखरे गावात मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजप मुरबाड पूर्व मंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात व मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कोतरे हे विशेष उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपक पवार यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व आशीर्वाद देण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देताना आमदार किसन कोतरे म्हणाले की दीपक शांताराम पवार यांनी आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. त्यांनी चांगल्या विचारातून माणसे जोडली असून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला सोबत घेणारे नेतृत्व उभे केले आहे. सगळ्या समाजात आदर्शवत नेतृत्व दीपक पवार यांच्या रूपात पाहायला मिळते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष, RPI पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, संपूर्ण पवार कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दीपक पवार यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात केक कापून सत्कार समारंभ आणि शुभेच्छांचा वर्षाव अशा विविध उपक्रमांनी वातावरण जल्लोषमय झाले होते. आणि दीपक भाऊ आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अनेक साऱ्या मान्यवरांची मांदियाळी आणि ज्यांची उपस्थिती प्रार्थना होती ते सर्वांनीय आमदार साहेब देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सन्माननीय नगराध्यक्ष मोहनजी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मिलिंदजी मडके, उद्योजक सन्माननीय संजयजी पवार, स्वप्नीलजी घोडे, आकाशजी घोडे, सुरेशजी घोडे, कावडामजी घोलप, सन्माननीय कांतीलालजी खड्डे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व मान्यवर पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरतर या सोहळ्याच्या वतीनं, यजमानाच्या वतीनं भोजनाची देखील उत्तम प्रकारे व्यवस्था केलेली आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी शुभेच्छाचा स्वीकार करण्यासाठी थोड्याच वेळात ती सतर्कता या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु साहेब या व्यासपीठावर आहेत आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय दीपकजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष आणि कोटी शुभेच्छा. त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे की आपलं आयुष्य निरोगी राहो, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण सुखाचे असावेत आणि आपले ध्येय या दिवसापूर्वी या दिवसानंतरही ती पूर्ण होत हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. आपल्याला उत्तम आरोग्य लाभू दे, आपण दीर्घायुषी व्हा हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना या ठिकाणी करतोय आणि आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आहे त्या घराच्या अंगणामध्ये केलेले याची आपण नोंद घ्या. अनेक साऱ्या मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शांतारामजी चौधरी शाकाहारी भोजनाची व्यवस्था केली, याची शाकाहारी भोजन करणाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर सन्माननीय ऋण व्यक्त करतोय आणि मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतोय. कविता मी या ठिकाणी वाचून दाखवतोय. तुला यशस्वी खरं म्हणजे एका
कुटुंबामधून तयार झालेलं नेतृत्व हे आईचा वारसा बाबांचा वारसा चालवण्यामध्ये यशस्वी होतंय, हे खऱ्या अर्थाने आपल्या मुरबाड तालुक्यातली एक परंपरा चांगल्या पद्धतीने तयार आहे. आई सभापती होत्या आणि त्या टायमाला मला वाटतं मी अध्यक्ष होतो, बरोबर ना? योगायोग असा होता का मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना आई सभापती होती आणि आता दीपक मी आमदार असताना सभापती होतं. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची ही जडणघडण या कुटुंबाची तुमच्या सगळ्यांच्या बरोबर जोडलेली आहे. दीपकचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एक मनमिळावू स्वभाव आणि नक्कीचपणे कुठल्याही कामामध्ये त्याला टाकलं तर तो कामाचा पाठपुरावा करणारच आणि चांगल्या विचारातून त्याला जोडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातूनच तुम्ही सगळ्यांनी आज त्यांच्यावर दाखवलेलं प्रेम हे एक वेगळ्या प्रकारचं प्रेम दीपकच्या रूपाने तयार आपल्याला मिळालंय. मी या भागाचाच नाही पण संपूर्ण तालुक्याच्या वतीने दीपकला मनपूर्वक आशीर्वाद देतोय. त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे पण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद सुद्धा त्याला मिळावा. एक चांगलं नेतृत्व ज्या वेळेला घडतंय त्या टायमाला आपल्याला आशीर्वादाची गरज असते. आपला तालुका एक वेगळ्या प्रगतीच्या दिशेने जातोय आणि अशी माणसं आपली तयार करणं, कार्यकर्ते तयार करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी चांगल्या विचारातून घडण्याची गरज आहे आणि तेच विचार या परिवाराकडून तुम्हा आम्हाला मिळतात. निश्चितपणे जातीच्या पलीकडे जाऊन जे नेतृत्व तयार होतंय त्या सगळ्या समाजाला एक आदर्श तयार होतोय आणि ते नेतृत्व खऱ्या अर्थाने दीपकच्या रूपाने होतंय. मनापासून दीपकला आजच्या वाढदिवसाच्या तुमच्या सगळ्यांच्या वतीने आशीर्वाद देतोय.